नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारनं आता आक्रमक पावलं टाकायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकार पडेल अशी वक्तव्य भाजपच्या नेत्यांकडून सातत्यानं केली जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं भाजपचे आमदार गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यामुळे भाजपचे काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि काही आमदार शिवसेनेच्या गळाला लागल्याचं कळतंय आणि त्याच संदर्भात आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं आता चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचेच आमदार आपल्या गोटात आणण्यासाठी दोन्ही पक्षांनी रणनीती आखली आहे. तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेते सातत्यानं सरकार पडण्याचा मुहूर्त जाहीर करतायत. तर चंद्रकांत पाटलांनी दिलेला 48 तासांचा अल्टिमेटम कधीच संपलाय. तर दुसरीकडे नारायण राणेंनी सरकार कोणत्याही क्षणी कोसळणार असल्याची नवी भविष्यवाणी केली आहे. सरकार अस्थिर करू पाहणाऱ्या भाजपला आता त्यांच्या भाषेत उत्तर देण्यासाठी सत्ताधारीही सरसावलेत. भाजपचे काही आमदार शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेत. जे माजी आहेत त्यांना भावी व्हायचं आहे आणि म्हणून त्यातले काही लोक महाविकास आघाडीमध्ये संपर्क ठेवत आहेत येण्यासाठी. त्या संदर्भात 3 पक्ष चर्चा करतील. भावी होण्यासाठी इच्छुक आहे का? बरेच आहेत. नाही, दानवे केंद्रातले आहेत. मी महाराष्ट्रातल्या लोकांविषयी बोलतो. भाजपच्या आमदारांचा मागील आठवड्यात गुरुवारी पक्षप्रवेश होणं अपेक्षित होतं. मात्र तो प्रवेश काही कारणास्तव लांबणीवर पडला. आता त्या प्रवेशाला हिरवा कंदील मिळालाय. मी डेडलाईन दिली होती ती संपले असं संजय राऊत म्हणतात. दादांना आणखी परत मुदत वाढवून देण्याची गरज आहे. संजय राऊत एक हास्यास्पद व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे भाजप आमदारांनी पक्षांतर केलं तर तो मोठा राजकीय चेकमेट असेल हे नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक दळवीसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, स्वाभाविक आहे की जर भाजपला हे सगळं खिंडार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलेली असेल तर मग याचा मुहूर्त कधी? कारण इकडे सरकार पाडण्याचे तर अनेक मुहूर्त झाले, पण हा मुहूर्त कधी? आणि दुसरं म्हणजे कोण हे आमदार आहेत जे सत्ताधाऱ्यांसोबत जाऊ इच्छित आहेत? विलास, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया काही 1-2 दिवसात झालेली नाही आहे. जवळपास वर्षभर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून अनेक आमदारांशी संपर्क या ठिकाणी सुरू होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये अनेक आमदारांचा विकास निधी जवळपास बंद आहे. त्यामुळे विकासाची कामं मतदारसंघात होत नाही, ही सर्वात मोठी चिंतेची बाब जी आहे भाजपमधल्या आमदारांमध्ये आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि दुसरं शिवसेनेमध्ये पुन्हा स्वगृही जाण्यासाठी काही जणांना अपेक्षा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या संपर्कात भाजपातले अनेक आमदार होते. त्यांची चर्चा देखील वारंवार अजित पवार यांच्याशी सुरू होती आणि त्याबद्दलचा निधी देखील त्यांना वितरित करण्यात आलेला होता. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वर्षभरापासून या ठिकाणी सुरू आहे. फक्त जो मुहूर्त होता तो नक्की कधी या सर्व आमदारांचा प्रवेश करावा हा नक्की करण्यात आलेला नव्हता. त्यातील काही आमदारांचा प्रवेश जो आहे तो गेल्या गुरुवारी नक्की करण्यात आला होता, पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत उपस्थिती नसल्यामुळे हा प्रवेश जो आहे तो पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जी आहे ती सूत्राने दिली आहे. आणि आता हा प्रवेश जो आहे तो साधारणतः पुढच्या गुरुवारपर्यंत होईल अशी शक्यता आहे. यातील काही आमदार जे आहेत ते शिवसेनेकडे दाखल देखील होतील हे देखील संकेत जे आहेत ते मिळत आहेत. आणि तशा पद्धतीचं विधान जे आहे ते संजय राऊतांनी देखील केलेलं आहे. विलास, पण हा सगळा पुढचा जो प्रवास असेल तो काही सोपा असणार नाहीये. एकतर या आमदारांना पक्षप्रवेश करणं हे निवडणुकीच्या पूर्वी सोयीचं जातं, कारण त्याच्यावरती कारवाई आणि पुढच्या सगळ्या गोष्टी त्या कमी वेळामध्ये शक्य होत नाहीत. अजून खूप काळ आहे, त्यामुळे त्यांना जर या पक्षात जायचं असेल तर त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन ते सरकारसोबत जायला तयार असतील? एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे विलास की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण कोण आमदार जाणार आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचा संपर्क सुरू आहे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देखील माहिती आहे. फक्त तू जो प्रश्न विचारलेला आहे की जर समजा हे आमदारांनी पक्षांतर बंदी केली
तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्या संदर्भात देखील विचार जो आहे तो महाआघाडीकडनं करण्यात आलेला आहे. जर पक्षांतर बंदी कायदा मोडून आल्यानंतर साधारणतः किती आमदार या ठिकाणी होतील, किती येतील, याचं सर्व गणित करून जर समजा निवडणुका लागल्या तर त्या 3 पक्षांच्या मिळून एकत्रपणे एक उमेदवार ज्या पक्षात येईल त्याचा उमेदवार जो आहे तोच या ठिकाणी दिला जाईल. त्या संदर्भातली गणितं आणि तशी तयारी देखील महाआघाडीकडनं तयार करण्यात येते. प्रफुल्ल, एका बाजूला सरकारमध्ये पुन्हा येण्यासाठी भाजप कसोशीनं प्रयत्न करताना दिसतंय किंवा तशी वक्तव्य तरी करताना दिसतंय की हे सरकार फार काळ टिकणार नाहीये. जर भाजपला इतकं मोठं खिंडार पडणार असेल तर भाजपकडून सुद्धा रणनीती आखली जात असेल की आपल्या आमदारांना आपण रोखलं पाहिजे, त्या दृष्टीनं काय प्रयत्न होत आहेत? विलास, आपण जर पाहिलं तर भाजपकडनं गेल्या वर्षभरापासून म्हणजे आपण सरकार जेव्हापासून महाआघाडीचं आलं तेव्हापासून वारंवार वक्तव्य केली जात आहेत की आपलं सरकार जे आहे ते 1 महिन्यात येईल, 1.5 महिन्यात येईल, पुढच्या दिवाळीपर्यंत येईल. ही विधानं याच कारणासाठी असल्याचं देखील राष्ट्रवादीने वारंवार सांगितलं. कारण आपले आमदार कुठेतरी थोपवावे असं विधान मागे जयंत पाटलांनी देखील केलं, अजितदादांनी देखील केलं होतं की हा सर्व प्रकार जो आहे तो आमदारांना थोपवण्यासाठी केला जातोय आणि त्याचे संकेत आता या ठिकाणी पुढच्या आठवड्यात मिळण्याची चिन्ह आहेत. कारण राष्ट्रवादीनं या संपूर्ण आमदारांना प्रवेशासाठी हिरवा कंदील दिलेला आहे. धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा वेगळ्या प्रकारचा भूकंप होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण आत्तापर्यंत भाजपचे नेते दावा करत होते की राज्यात राजकीय भूकंप होऊन सत्तांतर होऊ शकतं, पण आता मात्र भाजपच्याच पुढे मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं असं कळतंय. बघूया, काही काळानंतरच याचं उत्तर आपल्या सगळ्यांना मिळू शकेल. इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांना उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज असल्याचं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं. एवढंच नाही तर तुम्हाला जनते निवडणुकीत नापास केलं होतं, तुम्ही दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेवर नावं खोडून स्वतःचं नाव टाकलं आणि सत्ता आणल्याचा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय. जेव्हा संधी मिळेल तेव्हा जनता तुमच्यावरची नाराजी व्यक्त करेल असा आशावाद मुनगंटीवारांनी व्यक्त केलाय. शरद पवार साहेबांना नाराजी व्यक्त करण्याचा अधिकारच नाही, कारण त्यांच्यावर जनता नाराज आहे. त्यांना उद्धव साहेबांवर नाराजी व्यक्त करण्याचा काय अधिकार आहे? राष्ट्रवादीला 54 आणि या देशाचा महान राष्ट्रीय पक्ष काँग्रेस याला 44 आमदार दिले, 1 खासदार दिला. नाराजी व्यक्त करण्याचा कशाचा अधिकार आहे? नाराजी तर जनतेची आहे. तुम्हाला निवडूनच दिलं नव्हतं, तुम्हाला जनतेने तर फटकारलं होतं, झिडकारलं होतं, नापास केलं होतं. यानंतरची बातमी आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवाई विरोधातल्या अनिल देशमुखांच्या संस्थेत आता आयकर विभागानं छापेमारी सुरू केलेली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही छापेमारी करण्यात आली आहे. त्यांच्या नागपुरातल्या साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. आयकर विभागाचे अधिकाऱ्यांनी त्यांच्या संस्थेशी पुन्हा झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांसोबत CRPFचं पथक सुद्धा होतं. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्या घरी, त्यांच्या हॉटेलवर, इतर ठिकाणी आयकर विभागानं छापे टाकून तपास सुरू केला. याआधी ईडी देखील अनिल देशमुखांची चौकशी करत असून त्यात आयकर विभागाची देखील आता एंट्री झाली आहे. त्यामुळे मोठी वाढ झाली. नंदुरबार जिल्ह्यात आज एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज एकाच कारमधून कार्यक्रम स्थळी आले. सहकार महर्षी PK अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पाहून राजकीय चर्चांना एकच उधाण आलं. अभिनेता सोनू सूदच्या अडचणीत वाढ झाली आहे. टॅक्स चोरी प्रकरणी 28 जागांवर आयकर विभागाने छापे टाकले. छाप्यात 1,08,00,000 रुपये जप्त करण्यात आले. अभिनेता सोनू सूदनं 20 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा कर चुकवल्याचं आयकर विभागानं एका निवेदनात स्पष्ट केलंय. आयकर विभागानं सलग 3 दिवस त्याच्या मुंबईच्या घरी जाऊन शोध घेतला. सोनूनं परदेशी देणगीदारांकडून क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून सांगण्यात आलंय. लखनौमधील एका इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या विविध परिसरातील रिअल इस्टेटमध्ये सोनूनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
आणि पुस्तकांमधील अनियमित नोंदीशी संबंधित पुरावे सापडले. लखनौच्या ग्रुप बोगस एक थोडासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. व्हेनेझुएलात लसीकरणाचा दुसरा डोस मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे, पण चुकीच्या माहितीमुळे गोंधळात स्थिती आहे. लसींचा साठा पोहोचल्याची घोषणा रशियाच्या दूतावासानं केली होती, पण व्हेनेझुएला सरकारची माहिती देण्यात आली नाही आणि क्युबा देशात 2 ते 10 वर्ष वयोगटातल्या लहान मुलांसाठी गुरुवारपासून व्यापक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. क्युबामध्येच निर्मिती झालेली लस ही मुलांना लस उपलब्ध करणारा क्युबा हा पहिला देश ठरलाय. डेल्टा व्हेरियंटचा प्रसार होतोय आणि तो लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचं स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. बुरुंडीमधल्या शाळा गुरुवार पुन्हा खुल्या झाल्या आणि कोरोना तसंच उन्हाळी सुट्ट्यांमुळे शाळा बंद होत्या. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं लसीकरण अनिवार्य आहे असं आरोग्य मंत्रालयाच्या लसीकरण केंद्रांवरती लहान मुलं आपल्या पालकांसोबत दिसतात. जुलै महिन्यापासून बुरुंडी देशामध्ये लसीकरण सुरू झालेलं आहे आणि कोरोना संकटाचं गांभीर्य न कळल्यानं या आधीचे अध्यक्ष पिएरा यांच्यावरती टीका झाली होती. 2020 मध्ये त्यांचं निधन झालं. चिली देशामध्ये 1 ऑक्टोबरपासून लसीकरण पूर्ण झालेल्या परदेशी नागरिकांना प्रवेशासाठी सीमा खुल्या केल्या जाणार आहेत. चिलीचे सहपर्यटन मंत्री जोस लुईस उडियार्ते यांनी ही घोषणा केली. लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती सरकारच्या संकेतस्थळावरती देणं हे चिली देशात शिरण्यासाठी अनिवार्य आहे. क्युबामध्ये समलैंगिक विवाह आणि गे जोडप्यांना दत्तक घेण्याचा अधिकार कायदेशीर करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आलाय. क्युबन फॅमिली कोडचा आराखडा तयार करण्यात आलाय. या अंतर्गत आजी आजोबा तसंच लहान मुलांवरती परिणाम होणाऱ्या गोष्टींबाबत निर्णय घेण्यात लहान मुलांचं मत सुद्धा महत्त्वाचं असल्याचा मुद्दा समाविष्ट करण्यात आलाय. 2019 मध्येच कोड अद्ययावत करण्यासाठी घटनेमध्ये बदल करणं बंधनकारक करण्यात आलंय. रशियाच्या संसदीय निवडणुकी मतदानासाठी अवघे 3 दिवस शिल्लक राहिलेत. मात्र रशियाच्या राजकीय परिस्थितीत फारसा फरक पडेल असं वाटत नाही. कामचॅटका आणि चुकोटका या भागामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे. हे दोन्ही प्रांत मॉस्कोपेक्षा 9 तासांनी पुढे आहेत आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या युनायटेड रशियाचा पराभव होईल अशी शक्यता अजिबात तरी वाटत नाहीये. फक्त आवश्यक असणारा 2/3 पाठिंबा कोलंबियातून शेकडो स्थलांतरित घनदाट आणि धोकादायक जंगलातून नद्या पार करत प्रवास केला जातोय. या नद्यांमुळे यातून अत्यंत धोकादायक मार्ग हा असून दररोज शेकडो लोक इथून प्रवास करत अमेरिकेला पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एकट्या ऑगस्ट महिन्यात जवळपास 20,000 जणांनी हे जंगल पायी पार केलंय. अजूनही शेकडो जण कोलंबियाच्या बाजूला आपला प्रवास सुरू होण्याची वाट पाहत आहेत असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पनामामध्ये एका दिवसाला फक्त 500 लोकांनाच प्रवेश मिळू शकतोय. मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेज ॲब्राडॉर यांनी देशाच्या 210व्या स्वातंत्र्य दिन साजरा केला. क्युबाचे अध्यक्ष मायग्युएल डियाज हे या समारंभाचे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. मेक्सिको शहराच्या मुख्य चौकामध्ये लष्करी परेड यावेळेस पार पडली. अमेरिकेनं क्युबावरील निर्बंध कमी करावेत असं आवाहन यावेळी ॲब्राडॉर यांनी केलं. बोलिव्हियामधील आयमारा महिलांचा द कोलिटास क्लाइंबर्स या गटानं 5,890 मीटर उंचीवर फुटबॉल खेळण्याचा विक्रम केलाय. युआना पोटोसी पर्वतरांगांवर त्यांनी हा विक्रम केलाय. विशेष म्हणजे पारंपरिक स्कर्ट आणि ब्लँकेटचा वेश त्यांनी घातला होता आणि या महिला संपूर्ण बर्फाच्छादित डोंगरांवर जोरदार बर्फवृष्टी सुरू असताना फुटबॉल खेळल्या. द कोलिटास क्लाइंबर्स हा गट 2015 मध्ये स्थापन झालेला आहे.
ब्राझीलच्या साओ पावलोमधील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत शेकडो रहिवासी एकत्रित जमले होते आणि 100व्या वर्धापन दिनानिमित्ताने इथे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये संगीत, गेम्स आणि अनेक कार्यक्रमांचा समावेश होता. 20व्या शतकाच्या सुरुवातीला इथे बांधकामाला सुरुवात झाली होती आणि ही शहरातली सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. आता इथे अनेक सिमेंट आणि विटांची घरं आणि दुकानं सुद्धा झाली आहेत. इथल्या छोट्या छोट्या घरांमधून अनेक व्यवसाय चालवले जातात. अर्जेंटिनामध्ये रोजगार आणि सामाजिक लाभांच्या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावरती उतरले होते. सरकारच्या धोरणांविरोधात सामाजिक संघटना आणि संस्थांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात आली. गेली काही वर्ष अर्जेंटिनाला सातत्यानं आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय. त्यात कोरोनाच्या संकटामुळे सामाजिक आर्थिक संकट आणखी तीव्र झालंय. परकीय कर्ज चुकवण्यासाठी अर्जेंटिनाच्या सरकारनं आर्थिक आणि अन्नधान्याच्या मदतीत कपात केली असा निदर्शकांचा आरोप आहे. अफगाणिस्तानातील अनेक सरकारी संस्था बंद झाल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद केलंय, तर नोकरीत असलेल्या अनेकांना आपल्या पगाराबद्दल चिंता वाटतेय. तालिबाननं सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलंय, पण कामावर गेल्यानंतर पगार मिळेल का याबद्दल कर्मचारी साशंक आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही, त्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरती परिणाम होतोय. अफगाणिस्तानचा निधी अमेरिकेनं गोठवल्यामुळे तालिबान कर्मचाऱ्यांचा पगार देऊ शकणार नाही असं अनेक कर्मचाऱ्यांना वाटतंय. अफगाणिस्तानातील महिला आता तालिबानच्या सत्तेबद्दल आणि गेल्या महिन्यातील सुटकेच्या प्रयत्नांमध्ये त्या मागे राहिल्याबद्दल उघडपणे आपली नाराजी व्यक्त करतायत. परदेशातील संस्थांसोबत काम करणाऱ्या महिलांसाठी कर्जमाफी देण्यात येणार आहे असं सांगितलं जात होतं. अमेरिकेसोबत काम करणाऱ्या एका महिलेला अमेरिकन अधिकाऱ्यांकडून प्रचंड त्रास दिला गेला आणि तिच्या एकही अर्ज किंवा मेसेजला उत्तर देण्यात आलेलं नाही. स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपला अनुभव सांगितला. अफगाणिस्तानातून सुटका झालेले 44 जण नॉर्थ मॅसेडोनियाला पोहोचले आणि तालिबानी राजवटीतून सुटका करून या नागरिकांना तात्पुरता निवारा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. हा त्याचाच एक भाग मानला जातोय. कतारहून विमान पोहोचल्यानंतर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यांना राजधानी स्कोपियोमध्ये हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. ड्रग माफिया अल चापोनं वापरलेल्या घर हे मेक्सिकोच्या नॅशनल लॉटरीतल्या विजेस म्हणून देण्यात आलं. 2014 मध्ये त्याला पकडण्यासाठी नौदल जवानांची नजर चुकवून त्यानं नाल्यामधून पळ काढला होता आणि या घरात काही बदल करण्यात आले. बाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्ही काढून टाकण्यात आले. खालच्या भुयात त्यानं पळ काढला होता. अल साल्वाडोरच्या राजधानीमध्ये अध्यक्ष नैब बुकेले यांच्या विरोधात बुधवारी आंदोलन झालं. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा एका वक्तव्यामुळे प्रचंड गाजला. मात्र मुख्यमंत्री मराठवाड्यात आले आणि मराठवाड्याच्या एकाही समस्येबद्दल बोलले नाहीत. मराठवाड्यासाठी घोषणाही केली नाही. मराठवाड्यात सध्या शेतकरी पुरता कोलमडलाय, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावर कोणतंही भाष्य केलं नाही. मराठवाड्यात पावसामुळे 1.5 लाख हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालंय. सर्व पिकं वाया गेली आहेत. जमीन खरडून गेली आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी पंचनामा नाही की मदतीचा छदामही नाही. त्यामुळे राजकीय स्तरातून आणि शेतकऱ्यांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होतीये. एका अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांच्या कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे ते पूर्णपणे बर्बाद झालेले आहे. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 1.5 लाख एकरवर जमीन पुरी आहे तो बेकार झालेली आहे. म्हणजे ते काहीही त्याच्याकडून 2 पैसे ते आपल्याला कशा आणि ते पुढच्या जीवन कशा जगतील हे त्यांच्या पुढे एक समस्या असून सुद्धा मुख्यमंत्री एक शब्द काढत नाही की शेतकऱ्यांना काय करणार आपण. शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालं का त्यांच्या जमिनी खरडून गेल्या, त्यांच्या सरकीचं कपाशीचं पीकही गेलं, सरकी गेलं, तुरीचं पीक पिवळं पडून गेलं आणि यावर्षीचे पीक विमे सुद्धा शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळाले नाही. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. कळाना हे उद्धव साहेब यांना शेतकऱ्याविषयी काही माहितीच नाही. जर यांना शेतकऱ्याविषयी जर काही माहिती असतं हे काल शेतकऱ्याविषयी निदान 1-2 शब्द तरी बोलले असते.
आपल्या या महाराष्ट्रातला आज पावसामुळे जे पिकाचं नुकसान झालंय त्या नुकसानाचा कुठेही त्यांच्या वक्तव्यामध्ये उल्लेख झाला नाही. शेतकरी पैसे जो भरतो काय खिशात काय पावना नसतो, पण तो इकडून तिकडून गोळा करून तो कसा तरी विम्याचे पैसे भरतो की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये जर आपली नुकसान भरपाई झाली तर मिळेल, पण प्रत्यक्ष पाहिलं तर काहीच नाही. आज 2 वर्षापासून हीच अवस्था आहे. यावर्षी देखील काही नाही. ऊसाचे इतके ऊस कमीत कमी माणूस किती पाहिजे. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.